महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी संत सद्गुरू गोदड महाराज क्रीडानगरी सज्ज झाली। महाराष्ट्र कुस्तीगीर संघानं परिपत्रक काढून या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ नये यासाठी राज्यातील पैलवानांना कळवलं असताना देखील राज्यातील 45 पैलवानांचे संघ या स्पर्धेसाठी दाखल झाले। कर्जत तालुक्यातील संत सद्गुरू गोदड महाराज क्रीडानगरी या ठिकाणी आहोत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार या ठिकाणी होणार आहे। आपण या मैदानावर आहोत। 4 मैदान या ठिकाणी या पैलवानांसाठी तयार करण्यात आलेले आहेत। 2 गादीचे आहेत आणि 2 मातीचे आहेत। अशा पद्धतीचं या ठिकाणी भव्य अशी स्टेडियमची निर्मिती करण्यात आली आहे। संत सद्गुरू गोदड महाराज क्रीडानगरी अशा पद्धतीचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे। जिल्हा तालीम संघ, महाराष्ट्र कुस्ती परिषद आणि कर्जत तालुका या ठिकाणी संघ या ठिकाणी हे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये आमदार रोहित पवार आणि रोहित पवार मित्रमंडळ कर्जत जामखेड यांच्या वतीने आयोजन होत आहे। आपण जर पाहिलं तर या कुस्ती स्पर्धेकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ही भव्य अशी क्रीडानगरी तयार करण्यात आली आहे। या ठिकाणी कर्जत शहरामध्ये खास असं मैदान तयार करण्यात आलंय। स्वतः शरद पवार यांच्या अंतिम कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहे। महाराष्ट्र केसरीची मानाची गदा शरद पवार यांच्या हस्ते दिली जाणार आहे। याच जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्यांदा यापूर्वी म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये आणि फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगरमध्ये झाली होती आणि आता ती वादात सापडलेल्या स्पर्धेनंतर पुन्हा या ठिकाणी कुस्ती परिषदेच्या वतीनं या कर्जत येथे ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवली जाते। जवळपास महाराष्ट्रातील 45 संघ या स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत। आता वजनांना काही वेळात सुरुवात होणार आहे आणि एक प्रकारे आता कर्जत शहर कुस्तीमय झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं। पुढे चॅनलसाठी कॅमेरामॅन ऋषीसह गणेश जेवरे, अहिल्यानगर।